महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल. महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील. जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू. देवेंद्र फडणवीस. देशातील सामाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा देश ठरेल अशी 17 एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होतं. सर्वजण मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र DMK, NCP, शप, समाजवादी, उबाटा, काँग्रेस यांनी महिला मानसिकतेचे प्रदर्शन केले. असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे, मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री आदिती तटकरे, भाजपच्या आमदार चित्रा वाघ, मुंबईच्या महापौर इती तावडे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. महिला विधेयकांची विरोधकांकडून भ्रूणहत्या करण्यात आली. आनंदोत्सव देखील त्यानंतर साजरा केला आहे. समाजसुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जन्मशताब्दी सुरू आहे, परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं. हे सगळे पक्ष एक्सपोज झालेले आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झालेला आहे. हत्यारी विरोधी पक्ष आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 1976ला देशात डिलिमिटेशन झालं. संविधान संशोधन करत 1971ची लोकसंख्या फ्रीज ठेवत 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही असा निर्णय घेतला. 2002 साली कमिशनर तयार झालं, तेव्हा दक्षिणेवर अन्याय होऊ नये म्हणून 2002 साली 20 वर्षांची वाढ दिली. 71 सालच्या लोकसंख्येवर डिलिमिटेशन झालं. 2023 साली महिला आरक्षणासाठी संशोधन झालं, तेव्हा सेन्सस आणि डिलिमिटेशन लागू करत संशोधन झालं. 2023च्या संविधान संशोधनानुसार ही विधेयकं आली आहेत. सगळी आकडेवारी येईपर्यंत 2028 उजाडेल. 2023ला निर्णय घेतला होता, त्यानुसार डिलिमिटेशन करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत 2029ला महिला आरक्षण लागू होईल आणि महिला निवडून येतील. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या आधारावर गट पाडून निवडून देतो. ज्यावेळी भारताच्या लोकसभेमध्ये 242 + 1 243 जागा, 542 + 1 543 जागा, ज्यावेळी 543 जागा भारताच्या संसदेत असतील असं 1971 मध्ये ठरलं, त्यावेळी भारताची लोकसंख्या होती 45 कोटी आणि आज भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी. 3 पटींनी लोकसंख्या वाढल्यानंतर संसदेमध्ये जर रिप्रेझेंटेशन वाढवलं नाही तर संविधानाने लोकशाहीमध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टची जी तरतूद केलेली आहे तिच्याशी कुठेतरी प्रतारणा होईल. आणि म्हणून अतिशय विन विन फॉर्म्युला आपण काढला. सगळ्यांचं मत होतं जागा वाढल्या पाहिजेत, पण नॉर्थ साऊथ डिवाइड होईल. नॉर्थ साऊथ डिवाइड ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोदीजींनी अवॉइड केली. सगळ्यांना समान संधी दिली आणि लेवल प्लेइंग फील्डवर आणून अशा पद्धतीचा निर्णय हा मोदीजींनी घेतला होता. पण 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली. आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.